अ गार्डन ऑफ वर्ड्स म्हणजे एक शब्दांची बाग आहे. इथे काही शब्द दिले आहेत. आपण आज त्यांचे उच्चार कसे, त्यांची स्पेलिंग काय व त्याचा मराठीत अर्थ काय होतो हे पाहणार आहोत. ए म्हणजे एक. AND अँड म्हणजे आणि. AT ॲट. मुलांनो, ॲट म्हणजे येथे किंवा ज्याकडे. एखादं ठिकाण दर्शवण्यासाठी आपण ॲट वापरतो. BEGAN बिगन म्हणजे सुरुवात केली. BUT बट म्हणजे परंतु. CAME केम म्हणजे आला. COME कम म्हणजे या किंवा येणे. COULD कुड म्हणजे शक्य झाले. हा कॅनचा भूतकाळ आहे. CRY क्राय म्हणजे रडणे. DO डू म्हणजे करणे. EASILY इझिली म्हणजेच सहजपणे. FIVE 5 म्हणजेच 5. GAVE गेव म्हणजे दिले. HAND हँड म्हणजे हात. HER हर म्हणजे तिला किंवा तिचा, तिचे. I म्हणजे मी. IN म्हणजे आत किंवा ज्यामध्ये. IT इट म्हणजे ते. LIKED लाईक्ड म्हणजेच आवडले. LOOKED लुक्ड म्हणजेच पाहिले. MANY मेनी म्हणजे अनेक, जास्त, पुष्कळ. MORE मोअर म्हणजे अधिक प्रमाणात. NOT नॉट म्हणजे नाही. NOW नाव म्हणजेच आत्ता. OF ऑफ म्हणजेच चा, ची, चे, च्या मालकीचे. ONE वन म्हणजेच एक. ONLY ओन्ली म्हणजे फक्त, केवळ. OUT आउट म्हणजेच बाहेर. PUT पुट म्हणजेच ठेवणे. QUICKLY क्विकली म्हणजेच पटकन. SAID सेड म्हणजेच म्हणाले. SHALL शाल म्हणजे होईल म्हणजेच काय, तर भविष्यकाळी रचनेसाठी आपण शाल असे वापरतो. SHE शी म्हणजेच ती. SMILE स्माईल म्हणजेच हसणे. SMILED स्माइल्ड म्हणजेच हसला किंवा हसली. SOME सम म्हणजेच काही. TAKE टेक म्हणजे घेणे. TEN म्हणजेच 10. THE द हा शब्द मुलांनो आपण एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट गोष्टींच्या पूर्वी वापरतो. THERE देअर म्हणजे तिकडे. TIME टाईम म्हणजेच वेळ. TO म्हणजेच ज्यापर्यंत, ला किंवा कडे.
TOO म्हणजे सुद्धा किंवा खूप. TOOK टूक म्हणजेच घेतले. TWO म्हणजे दोन. WANTED वॉन्टेड म्हणजे पाहिजे होते. WAS वॉज म्हणजे होता किंवा होते. WHAT वॉट म्हणजे काय. WILL विल म्हणजे होईल. WOULD वूड म्हणजे मुलांनो हे विलचे भूतकाळी रूप आहे. मुलांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.